फ्रेंड्स नमस्कार। नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स आज आपण अशी मस्त हेल्दी सुपर फूड मोरिंगाची भाजी करणार आहोत। मोरिंगा म्हणजे हे शेवग्याच्या शेंगाचे पाला असतं ना, पानं म्हणजे सहजन की पत्ती। तर मी हे एक शेवग्याची पानं घेतली, अशी निवडून घेतली व्यवस्थित आणि स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे। हे मी चिरणार नाही आहे कारण हे शेवग्याची पानं आहेत ना, छोटी छोटी बारीक बारीक आहे, म्हणून मी चिरत नाही आहे। पण जर तुम्हाला चिरायची असेल तर तुम्ही चिरू शकता। तर मी हे लोखंडी कढईमध्ये भाजी करणार आहे। तर मी कढईमध्ये हा एक चमचा तेल घेतलेला आहे। आपण आता ह्याच्यामध्ये लसूण ॲड करायची आहे। या शेवग्याच्या शेंगा पानाची भाजीमध्ये ना कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। जर तुम्हाला हाडं दुखत असतील, गुडघेदुखी, कंबरदुखीचा त्रास म्हणजे संधिवाताचा त्रास असेल तर तुम्ही ही भाजी आठवड्यातून 2-3 वेळा नक्की खा, तुम्हाला भरपूर फायदा मिळेल। लसूण छान अशी परतली ना, हे बघा हलकीशी ब्राऊन सोनेरी कलरची झाली आहे। आता आपण मिरच्या ॲड करायच्या आहेत। तिखट मिरच्या तुम्ही किती खात असाल ना त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ॲड करा। मी ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। आता या शेवग्याच्या पानं आहेत ती आपण ॲड करायची आहे। छान अशी ढवळून घ्यायची आणि मी हे झाकण ठेवते आहे। झाकण ठेवून आपण 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आणि मी काय करते, मेथी किंवा अशी बारीक पाल्याची जी भाजी असते ना ती मी मोस्टली चिरत नाही, कारण जास्त चिरली ना तर त्याचे विटॅमिन सगळे नष्ट होतात म्हणून। आणि मोरिंगाची पानं एकदम बारीक होती म्हणून मी जास्त चिरली नाही, म्हणजे मी तिला चिरली नाही आहे। काही ठिकाणी मोरिंगाची पानं जर जून असेल, मोठी असेल तर तुम्ही थोडीशी चिरून घेऊ शकता। आता आपल्याला ना 1 ते 2 मिनिटं शिजवू द्यायची आहे। आता ना 1 मिनिटं झाली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आणखी शिजतील। आणि मीठ ह्याच्यामध्ये ना बेतानेच ॲड करायचं, कारण भाजी ही आटते, त्यामुळे जर मीठ आपण जास्त ॲड केलं ना तर भाजी खारट होऊ शकते। आता परत झाकण ठेवूया आणि व्यवस्थित आपल्याला भाजी 2 मिनिटंभर शिजवून घ्यायची आहे। आता 2 मिनिटं झाली आहे। व्यवस्थित आपण भाजी ढवळून घ्यायची आणि आता ना मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड करते आहे। तुम्ही सुरुवातीला पण ॲड करू शकता, आपण लसूण आणि मिरची परतली ना तेव्हा पण तुम्ही कांदा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। पण मी काय केलं, आधी मोरिंगाची पानं व्यवस्थित शिजवून घेतली आणि मग आता मी कांदा ह्याच्यामध्ये ॲड करते आहे। हे बघा कांदा पटकन शिजला जातो, छान असा कांदा परतला गेला आहे। आता ना ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे, भाजक्या शेंगदाण्याचा, तो मी ॲड करते आहे। आपले जे शेंगदाणे असतात ना ते छान असे भाजून घ्यायचे आणि मग त्याला एकदम पावडर नाही करायची, थोडंसं जाडसं भरट करून ठेवायचं आहे। हे बघा मी अशा डब्यामध्ये शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला आहे। आणि मी हे ताजं नारळ म्हणजे फ्रेश कोकोनट पण वाटून हे ग्रेट करून ठेवलं आहे, ते मी घेते आहे। कोणत्याही पालेभाजीमध्ये ना असं नारळ ॲड केलं ना, किसलेलं नारळ, त्याचा टेस्ट खूप छान लागतो। एकदम सोपी सिंपल पद्धत आहे मोरिंगाची भाजी, म्हणजे शेवग्याच्या पानाची भाजी करायची आणि खायला खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे। तांदळाच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते, पण तुम्ही चपातीबरोबर किंवा कोणत्याही भाकरीबरोबर घेऊ शकता। आता मी ना गॅस बंद करते आहे। आता आपण सर्व करूया। तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम आणि हेल्दी आपली मोरिंगाची भाजी म्हणजे शेवग्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे। खायला खूप छान लागते आणि खूपच हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि मुख्य म्हणजे ही भाजी ना कॅल्शियमनी भरपूर आहे, तर तुम्ही ही भाजी नक्की खा। पावसाळ्यात ही भाजी छान मिळते। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये। आणि प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा। त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान सुंदर रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे।
तर चला फ्रेंड्स, आपण आता पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.